तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे रविवार आणि सकाळी सकाळी आम्ही निघालोय तळजाई। काय रे, कुठे निघलो आपण? तळजाई टेकडीला। हां, तर सकाळी सकाळी आम्ही निघलोय तळजाई टेकडीला जायला। आणि तळजाई टेकडीवर बघण्यासारखे कुठले कुठले ठिकाण आहेत ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार। सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा। माझ्यासोबत आहे प्रदीप आणि इथून किती किलोमीटर असेल आपल्याला? 3-4 किलोमीटर। हां, 4 किलोमीटर। तर राहायला आम्ही कॅम्पमध्ये आणि कॅम्पमधून आपल्याला जायचं आहे स्वारगेटहून तळजाईला। सो चला जाऊयात, ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। ओके चलो बॉस, चलो चलो चलो। पुणे सिरीज तर जशी आम्ही तळजाई टेकडीला एंट्री केली, मंदिरामध्ये जाऊन पहिलं दर्शन घेतलं आणि आतमध्ये आल्यानंतर समजलं की 5 ते 9 म्हणजे सकाळी 9 वाजता बंद होतं आहे। सो एंट्री वगैरे बंद झाली आणि आम्ही आलो आहे भिंतीवरून उड्या घेऊन आतमध्ये। तर बाहेर मस्तपैकी नाश्त्याचे गाडे लावलेत भाई। इथून गेल्यानंतर नाश्ता दाबून हाणणार आम्ही। आणि आता नको म्हटलं, कारण जर समजा ऊन झालं तर फिरायला काय मजा येणार नाही, त्याच्यामुळं म्हटलं आधी फिरून घेऊ आणि मस्तपैकी तोपर्यंत पोटामध्ये जागा तयार होईल, मग नाश्ता दाबून आणता येईल आपल्याला इथंच। तर मग नाश्ता करू आणि मग जो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये असणार आहे। बट भाई लोकेशन ना दे, तुमच्यासोबत जर कोणी असेल तर विषय बघू शकता तुम्ही। पूर्ण असा मोकळा रोड आहे, गप्पा मारायला तर एवढा भारी टाईम भेटेल नाही तर विषय हार्ड होऊन जाईल। प्लस ठिकठिकाणी ना असे बाकडे ठेवलेत, तर बसायला वगैरे पण भारी। आता थोडंसं तुम्हाला दिसत असं थोडेसे पानं वगैरे वाळलेले, बट जसा मान्सून चालू होतो भाई लोकेशन एवढं नाद होऊन जातं। मान्सूनमध्ये पण आपण एक व्हिडिओ बनवणार, तो एक स्पेशल व्हिडिओ असणार मान्सूनसाठीचा। बट म्हटलं आत्ता जे वातावरण ते तुम्हाला दाखवायला पाहिजे। खरं तर आम्ही मॉर्निंगला लवकर यायला पाहिजे होतं, बट मॉर्निंगला लवकर आलो नाही आम्ही। आमची मॉर्निंगची कधी 9 वाजून गेले कळलं पण नाही आम्हाला। बट ठीक आहे, असं काहीच एक वातावरण आहे। आपण थोडंसं जाऊ पुढं, भरपूर काही गोष्टी बघायला। आणि मुळात म्हणजे हा वॉकिंग ट्रॅक आहे, सगळे सकाळी सकाळी वॉकिंगसाठी मॉर्निंग वॉकसाठी येतात। तर स्पेशल वॉकिंगसाठी आणि कपलसाठी एक बेस्ट लोकेशन आणि पर्वणी जसं म्हटलं जातं तसलं काहीच आहे ठिकाण। तर जाऊयात थोडंसं पुढं, माझ्यासोबत माझा मित्र पण आहे। आलोय आता बांबू उद्यानामध्ये, जिकडं तिकडं नुसते बांबू हे बघा। आणि खतरनाक लोकेशन। बाय द वे फोटोशूटसाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी बेस्ट जागा आहे भाई। सिनेमॅटिक तर असले ना देतील इथं,
बट एकच की फक्त नुसते बांबू आहेत. जसं की तुम्ही पाहताय इथं पाठीमागं आहे ना प्रत्येक बांबूचं जे झाड आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. तर हा आहे याचा तर ह्या बांबूच्या झाडाचं नाव आहे बासुरी बांबू आणि त्या झाडाची काय काय विशेषता आहे ती तुम्हाला इंटरनेटवर भेटून जाईल. बाकी इथं प्रत्येक जातीचं बांबूचं झाड इथं पाहायला मिळतं. हे जरा वेगळंच आहे, याचं काय मला समजलंच नाही. बट खूप सारे जवळपास एक 30-40 तारामध्ये इथं बोर्ड लावलेलं पाहायला मिळतं. तर बांबू उद्यानमध्ये ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. जर आवड असेल तुम्हाला तर इकडं आतमध्ये येऊन बघू शकता. तर जाऊयात आता थोडंसं बाहेरच्या साईडने काय काय तुम्हाला ते जरा दाखवतो. तर बांबू उद्यानापासून जसं आपण थोडंसं पुढे येतो ना तर आपल्याला इथं पडकी घरं पाहायला मिळतात. मे बी पहिले ऑफिस असतील, आता ते बंद येतं. तर त्याची हालत एवढी खस्ता झाली आहे. बट एवढं एक भारी आहे की थोडंसं काम पण चाललं आहे इथं. आपल्याला सिमेंट वाळू असलं काहीतरी टाकलेलं पाहायला मिळतं. बट भाई असला खतरनाक विषय करून टाकला आहे ज्यांनी कोणी केला असेल. बघू शकतो ना दरवाजा ठेवला ना काही नाही, फक्त उभ्या भीती येतं. तर असं एक ठिकाण. तर चला इथूनच सरळ जायचं आहे. बट संडे असला ना भाई एवढं पब्लिक पाहायला मिळतं ना. आमचा बॅड लक असा होता की आम्ही 9च्या आधी आलो नाही, बट 9च्या नंतर येऊन सुद्धा भाई पब्लिक कसले खूप खतरनाक माहोल आहे भाई. माहोल स्वारगेट साईडची माणसं या पर्वती डोंगरावरची माणसं म्हणजे पर्वती ज्या टेकडीच्या आजूबाजूचे लोक आहेत सर्व सकाळी मॉर्निंगला तुम्हाला इथे पाहिले ट्रॅकिंगसाठी. तर ट्रेकिंगसाठी बेस्ट स्पॉट आहे हा. त्याच्याबरोबर फोटोशूटसाठी हां बाय द वे आम्ही फोटो काढलेत, एवढे भारी भारी फोटो आलेत. तर इंस्टाग्रामला जा, इंस्टाग्राम ID रोहित प्रधान ब्लॉग, तुम्हाला त्याच्यावर हे फोटो वगैरे पाहायला मिळतील. तर तिथं जाऊन भाई फॉलो करायला विसरू नका. एवढे भारी भारी फोटो आलेत. तिथं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा खरंच एवढे भारी आलेत का फोटो. असतील तर लाईक करून देत चला. त्या पडक्याच्या घरांपासून थोडंसं पुढं आल्यानंतर इकडं बघू शकता हा एक उंच असा एक टावर टाईप आहे आणि पाठीमागे जे आहे ते फुलपाखरू गार्डन आहे. गार्डन तर बंद झालं आहे बट आपण टावरवर जाऊन येऊ आणि टावरवरून जो नजारा आहे तो पण तुम्हाला जरासा दाखवतो. बाय द वे 9चा टायमिंग म्हणजे भाई 9चाच टायमिंग आहे. 9ला बंद ते बंदच. मग तर हा आहे फुलपाखरू गार्डनचा नजारा या टावरवरून. आणि या साईडला मॅट वगैरे पसरवल्यात. तर मी इथं बसू शकतो मस्तपैकी आणि वरती बसून मस्तपैकी या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. मित्रांनो माझ्या पाठीमागं पाहू शकतो तुम्ही फुलपाखरू उद्यान. ॲक्च्युअल फुलपाखरू आहे का नाही आपल्याला जरा आतमध्ये जाऊन बघावं लागेल. बट गार्डन एक नंबर आहे भाई, वेल मेंटेन आहे. दोन्ही साईडला आपल्याला फुल झाडं वगैरे पाहायला मिळतील. तर चला आतमध्ये जाऊयात आणि दाखवू तुम्हाला थोडे सिनेमॅटिक शॉटमध्ये गार्डन कसं आहे काय नाही. तर फुलपाखरू गार्डनच्या थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला ध्यान केंद्र बघायला मिळतं. या साईडला बघू शकता बोर्ड लावला आहे आणि तिथून एक छोटंसं गेट आहे. तिथून आतमध्ये जाऊन थोडंसं आपण बघू. तर ही एक मोकळी जागा आहे, तिथं सगळे बसून ध्यान वगैरे करतात. काइंड ऑफ योगा सकाळी कारण मॉर्निंग वॉकला वगैरे आणि योगा वगैरे त्यासाठीचं हे आतमध्ये एक स्पेस बनवला आहे. सो अशी एक जागा आहे या साईडला. तर भारी यार, एक दिवस मी पण येईल कधीतरी सकाळी योगासाठी. आय विश. चला जाऊयात थोडंसं पुढं, अजून काय काय गोष्टी बघायला भेटतात. जवळपास 11-11:30 झालेत आणि ट्रॅक आता पूर्ण सुनसान झाला आहे. म्हणजे कोणच नाही आता, आम्ही दोघंच सध्या ट्रॅकवर चालतो आहे. बट भाई दोन्ही साईडनी जंगल आहे आणि माहोल असा काहीतरी तुम्ही बघू शकता. मोठी झाडं आहेत सगळीकडं आणि पूर्ण हा रिकामा असा ट्रॅक. तर संध्याकाळच्या वेळेला ना भाई नाद लोकेशन दिसत असणार संध्याकाळ सकाळी. कारण सध्या थंडी तर थोडंसं धुकं पण पडतं. तर धुकं वगैरे आणि असला काहीतरी माहोल म्हटलं की एक नंबर होत असणार. आतमध्ये काय तुला माहिती आहे का? पडक्या घरामध्ये कोण राहतं माहिती आहे तुला? तर मित्रांनो इथं एक पडकं घर आणि असं म्हटलं जातं की रात्रीच्या टायमाला इकडं यायचं नाही, फिरकायचं नाही. बघू शकता एकदम असं पडकं घर आहे आणि एकदम जंगलाचं आहे ना, एकदम जंगलाच्या मधोमध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं तळजाई उद्यान सगळं फिरून झालं आहे आणि आपण बघितलं त्याच्यामध्ये मंदिर प्लस जे उद्यान आहे तर उद्यानाचा परिसर. तर मोस्टली या ठिकाणी लोक येतात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी. एक खूप मोठा जॉगिंग ट्रॅक आहे त्याच्यावर फिरण्यासाठी आणि वाटेत आपल्याला मोर वगैरे पाहायला मिळतात. त्याच्यामुळे एक भारीच होऊन जातं. मलासुद्धा बघायला मिळालं बट तो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाला नाही. खूप लांबवर आतमध्ये जंगलामध्ये मोर हिंडतात.
तर वातावरण खरंच खूप भारी आहे. तुम्हीसुद्धा या ठिकाणी एकदा नक्की या, भेट द्या. आणि येत असाल तर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या टायमिंगला, जेणेकरून आपलं उद्यान चालू राहील. तर हा व्हिडिओ मी इथंच करतो एंड. व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा भाई. आणि भेटूयात अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये, इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.